नमस्कार. तर मी संध्या शिशुपाल, म्हणजेच तुम्ही ज्या नावाने मला ओळख दिली ती सुंदरी. तर आज अचानक मला असं वाटलं की एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा, आणि तो म्हणजे ज्यावेळेस मी पुण्यात एकटे असते तो. आज मी माझ्याबद्दल काही गोष्टी अशा सांगणार आहे, अशा शेअर करणार आहे, ज्या आजपर्यंत मी कधीही कुठेही कोणाला शेअर केलेल्या नाही आहेत. तर मी पुण्यामध्ये राहते, एकटी असते, माझ्यासोबत माझी बहीणही असते. पण ती लवकरच निघून जाते घराबाहेर. सकाळी 8 वाजता ती घराबाहेर पडते. त्यानंतर दिवसभर मी एकटी असते. एकट्या वेळामध्ये मी काय करते, किंवा एक बॅचलर मुलगी दिवसभर काय करते, तर तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. खरं तर सकाळी उठले आणि खूप वेळ जास्त गॅलरीत जाऊन बसले. त्यानंतर मी खूप सारे कामं पडले होते, म्हणून लवकरात लवकर घेतलं घर आवरण्यासाठी. पहिल्यांदा तर सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या आणि भांडे घासायला घेतले, कारण की किचनवरती खूप जास्त राडा झाला होता. आणि म्हणलं पटकन काम आवरून घ्यावं आणि नंतरच बाकीच्या गोष्टींना सुरुवात करावी, म्हणून पटपट भांडी घासून घेतले. भांडी घासतानाही विचार मनामधले थांबत नव्हते की यार, आपली मम्मी भाऊ सगळेजण गावी आहेत, आपण पुण्यात आहे, कधी मैत्रिणीचा फोन येणार नाही की तू कशी आहेस, काय आहे. एकटीचंच सगळ्या गोष्टी चालू असतात. कधी काम करायचं, कधी घरातली कामं झाली की एडिटिंगची कामं करत बसायची. जसे की सकाळपासून मी जो व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघितलं की माझं डेली रुटीन काय आहे, किंवा दिवसभर मी काय करते. आणि खरंच कधी कधी एकटं असल्यावरती खूप जास्त कंटाळा येतो. कंटाळा म्हणण्यापेक्षा मला तर असं म्हणायचं आहे की खूप जास्त टेन्शन येतं बऱ्याचशा काही गोष्टींचं. आणि एवढं कधी कधी एकटं फील होतं की यार, आपले फ्रेंड्स, आपले सोबतचे असणारे लोक सगळे सगळे दूर आहेत आपल्यापासून. आपण एकटं राहतो, एकटं जगतो. किती भयंकर आहे. काही काही वेळेसला असं वाटतं की हे लग्नाच्या अगोदरचं एज असं असतं की फ्रेंड्समध्ये टाईम स्पेंड करणं किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवणं खूप जास्त गरजेचं असतं. मी घरी असेल तर मी कुठं जातेही नाही. माझं काम असेल तरच मी घराच्या बाहेर पडते, नाहीतर मी माझी रूम सोडत सुद्धा नाही. मी माझ्या रूममध्येच असते. आणि अख्खा दिवस किंवा 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस जरी माझं घराबाहेर काही काम नसेल तर मी अजिबात घराबाहेर जात नाही, घरामध्येच असते. आणि बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी पण आहेत, बट आता माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींचे लग्न झालेत, संसार चालू झाला. त्यांना माझ्याकडे येणं होत नाही. जवळच माझी एक मैत्रीण आहे जी स्वतः ब्लॉगिंग वगैरे करते. तिच्याकडेही मला जायचं म्हणलं तरी वेळ मिळत नाहीये. आणि स्वतःसाठी खूप काही गोष्टी करायच्या ठरवल्या, तर त्या दिशेने मी विचार करते. पण कधी कधी जबाबदारी किंवा असे प्रॉब्लेम्स येतात आहे, म्हणजे मनी प्रॉब्लेम वगैरे, ह्या त्या गोष्टी ज्या आहेत, ह्या प्रॉब्लेम्सनी मी एवढी कधी खचून जाते की मला असं वाटतं यार, लाईफमध्ये खरंच काही गोष्टी किती किती जास्त मॅटर करतात आपल्या. आणि त्याच टेन्शनमुळे मी असं दिवस इतका माझा कधी कधी वेस्ट जातो. कधी कधी खूप छान जातो. मी एवढी एनर्जेटिक असते एखाद्या दिवशी की बापरे, मला असं वाटतं की कोणाचीच गरज नाही आहे आपल्याला, आपण एकटं आपल्या लाईफमध्ये खूप बेस्ट आहोत असं मला वाटतं. आणि कधी कधी मी एवढी विचारांमध्ये गुंगून जाते, एवढा विचार करते, एवढं ओव्हर थिंकिंग करते की मला असं वाटतं यार, आपण खरंच दुनियेपेक्षा खूप दुसऱ्या टोकाला जाऊन थांबलोय आणि दुसऱ्या टोकाला जाऊन जगतोय असं वाटतं. फॅमिलीपासून लांब आहे. मम्मी, भाऊ, आजी सगळे माझ्या गावी असतात, आणि मी आणि हर्षू सध्या पुण्यामध्ये आहे. पण हर्षू पण सकाळीच 8 वाजताच घर सोडते. ती घरातून बाहेर गेली की दिवसभर मी एकटीच असते, आणि मग मला खूप करमत नाही, एकटं फील होतं. पुण्यामध्ये बरेचसे लोक असे मिळतात की जे मला ओळखतात. मग कधी कधी मन स्वतःशीच बोलायला लागतं की यार, आपण कुठल्या दुनियेमध्ये जगतोय. तर ही अशा टाईपचा माझा हा दिवस जातो. आणि नक्कीच मला असं वाटते की जे पण एकटं राहतं तर त्याला हा व्हिडिओ रिलेट होईल. तर तुम्ही पण असेच ओव्हर थिंकर आहात का, आणि तुम्ही पण असाच विचार करता का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पुण्यामधील कोण कोण म्हणजे कोण कुठून हा व्हिडिओ बघते, तर त्यांनी पण कमेंट करा की कुठल्या लोकेशनवरनं तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहेत, आणि रिअल लाईफ मी तुम्हाला आज शेअर केलेली. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. चलो बाय.